नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वात शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, आनंदाची बातमी अशी आहे की कापूस भाव जे आहे तर ते 8,000 किंवा 8,000च्या पार सुद्धा कापूस भाव काही बाजार समित्यामध्ये गेलेले आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे आता कापूस शिल्लक आहे त्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आपल्याला म्हणावी लागणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कापूस विक्री करताना आपण अत्यंत काळजीपूर्वक कापूस विक्री करायची आहे, जेणेकरून आपली त्यामध्ये फसगत जी आहे तर ती होणार नाही। मित्रांनो, कापूस हा बाजारभाव जे आहे तर त्याचा आढावा घेऊनच आपण कापूस विक्री करायचा निर्णय घ्यावा असं माझं मत आहे, जेणेकरून आपला कापूस जो आहे तर तो कमी भावामध्ये जाणार नाही, जेणेकरून आपल्याला चांगला मोबदला आहे तर तो आपल्याला मार्केटच्या हिशोबाने मिळेल। त्यासाठी मित्रांनो, मार्केटचा आपण आढावा घेऊनच कापसाचं विक्री करायचा निर्णय घ्यावा। मित्रांनो, आपण आता बघूया की आपल्याला जे मार्केट आहे 2-3 मार्केटचे आपल्याकडे भाव जे आहे तर ते आपण बघूया। तर मित्रांनो, त्यामध्ये जे सेलू बाजार समिती आहे तर सेलू बाजार समितीमध्ये आपल्याला जे की 8,000 रुपयाचा भाव जो आहे तर तो आपल्याला बघायला मिळत आहे। आपल्याला स्क्रीनवर पट्टी जी आहे तर ती दिसत असेल। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला त्यामध्ये 8,055 रुपये हा हायेस्ट भाव आपल्याला सेलू बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे। त्याचबरोबर मित्रांनो, त्यामध्ये अकोला जी बाजार समिती आहे तर त्यामध्ये आपल्याला 8,200 रुपये जो भाव आहे तर तो आपल्याला उच्चांकी बघायला मिळत आहे। म्हणजेच काय तर 8,000चा पार जो आहे तर 200 रुपये त्यामध्ये चढ जो आहे तर कापसाचा झालेला आहे। तर मित्रांनो, त्याचबरोबर आपल्याला जे देवळगाव राजा आहे तर देवळगाव राजामध्ये आपल्याला 8,000 रुपये हा भाव हा कापसाला मिळालेला आहे। त्याची सुद्धा आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल पट्टी मित्रांनो। त्याचबरोबर 8,040 रुपये हा सुद्धा उच्चांकी भाव हा आपल्याला देवळगाव राजामध्ये बघायला मिळत आहे। मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला कापूस भाव जे आहे तर ते चांगल्या पद्धतीने वाढायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, मागच्या काही गेल्या दिवसामध्ये आपल्याला जो कापूस भाव आहे तर तो 6,800 6,700 रुपयापर्यंत खेळत होता, तर तोच कापूस भाव आता 8,000 किंवा 8,000च्या पार सुद्धा त्यामध्ये गेलेला आहे। म्हणजेच काय तर 1,200-1,300 रुपयापर्यंत जी कापसाची वाढ आहे तर ती या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये झालेली आहे। मित्रांनो, यामध्ये आपल्याला जो कापूस भाव आहे तर तो 8,500 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो असा एक अंदाज आहे। तर मित्रांनो, कापूस विक्री करताना आपण आपल्या स्वतःचा निर्णय घेऊन मार्केटचा आढावा घेऊनच कापूस विक्री करावी असं माझं मत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या। आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।